घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट महाराष्ट्राची भूषण वैराग्याची मूर्ती ज्ञानाचे प्रतिपादित असणारे देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा साधा सरळ सोपा इथे बसलेले माळकरी वारकरी टाळकरी सर्वांच्या परिचयातील नामाचं महत्व सांगणारा आजचा हा अभंग विठाला विठाला फारसा वेळ घेणार नाहीये आपल्याला आपल्या वेळेमध्ये सेवा पार पाडायची आहे म्हणून तत्पूर्वी जगद्गुरु तुकोबाराय आज ज्यांचा अभंग घेतलेला आहे आणि प्रथम दिवसाला बघा नियम असतात कीर्तनाचे सुद्धा पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा दुसऱ्या दिवशी कोणता घ्यावा तिसऱ्या दिवशी त्याच पद्धतीने 7व्या दिवशी मागणी पर घेतला जातो उपदेश पर तर आज जो प्रथम दिवस आहे आजच्या दिवसाला नामपरच अभंग घ्यावा लागतो महाराज म्हणून नामपर प्रकरणातील आजचा हा जो अभंग घेतलेला आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सदा नाम घोष करू हरिकथा तेनी सदा चित्त समाधान आम्ही निरंतरपणे भगवंताचं नामस्मरण करू आणि या नामाचा महिमा असा की आम्ही निर्भयतेने आनंदाने डुलू आनंद निर्भय डुलत असो सर्व सुखलालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत असो मग आनंदाने जर त्या ठिकाणी तुम्ही मनमोकळेपणाने जर डुलत असाल तर मग ती अवस्था काय होईल तर असो ऐसा कुठे आठवची नाही देहीच विधेयी भोगू दशा तुकोबाराय म्हणतात की असं आम्हाला आमच्या जीवनामध्ये नाम आल्याच्या नंतर तो आनंद आल्याच्या नंतर विदेह अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून दी पाप पुण्यांगा आम्हाला पुण्य पाप काही सुद्धा लागणार नाही कारण एका प्रकारे आम्हाला त्या नामस्मरणाने अग्निरूप प्राप्त होणार आहे म्हणून सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय तसो विठाला आज ज्यांचा अभंग घेतलेला असे जगद्गुरु तुकोबाराय बघा संतांचं वाङ्मय मूर्ती जर विचार केला तर आपण ज्या भारत देशामध्ये राहतो हा देश महान आहे आणि ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र देखील महान आहे ज्या संतांच्या भूमीमध्ये राहतो म्हणून ती गाव ती जागा सुद्धा पवित्र आहे म्हणून म्हटलेलं आहे की पवित्र ती गुण पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतले आज प्रत्येक जाती धर्मामध्ये संत जन्माला आलेले आहेत आणि प्रत्येक संतांचं जीवन चरित्र काही ना काही सांगून जातं महाराज अनेक साधू संत थोर महात्म्य होऊन गेले प्रत्येकाचं जीवन चरित्र काही ना काही सांगून जातं आज जर जगद्गुरु तुकोबारायांचा जर आपण अधिकार बघितला तर सामान्य अधिकार नव्हता एका कट्टर वैराने वर्णन करत असताना म्हणावं म्हणे रामेश्वर भक्त तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या महाराज आपल्याला आपली नातेवाईक ती सुद्धा चांगली दिसत नाही आपल्याला कोणी चांगलं म्हणतं याच्यातही काही लोकांना जिव्हार येते बरोबर पण एका वैराने वर्णन करत असताना तुकोबारायांचं वर्णन करावं पण अधिकार तसा असावा लागतो संतांचा अधिकार सामान्य नाहीये पण मी नेहमीच सांगत असते आजही सांगेल की संत जोपर्यंत आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत संतांचा महिमा लक्ष देत नाही महाराज आज आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत की आपल्याला गजानन महाराजांसारखी संत लाभलेली आहेत शेगाव नगरी सारखं इतकं सुंदर असं गाव आहे की ज्या ठिकाणी गजानन महाराज प्रगटलेले आहेत विश्वाचा चालक मालक या पंढरीचा पांडुरंग परमात्मा जणू गजानन महाराजांच्या रूपाने प्रगट झालेला आहे अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापले लय उत्पत्ती समान अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापले लय उत्पत्ती समान
महाराज श्री संत शेगाव नगरीमध्ये प्रगटले. पण जोपर्यंत गजानन महाराज आपल्यामध्ये होते तोपर्यंत लोकांनी त्रास दिला. कारण संतांचा महिमा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्रासच देतात महाराज. ज्ञानोबाराय असतील तुकोबाराय असतील तुकोबारायांचा गाथा बुडवला. ज्ञानोबारायांना कोणी भिक्षा दिली नाही. गोटे शेण दगड त्या ठिकाणी फेकून मारलं. पण संतांचा एक स्वभाव असतो महाराज, सहन करण्याची ताकद जी असते ना ती संतांमध्ये असते. गजानन महाराजांना उसाना मारलं, पण आज गजानन महाराजांच्या त्या ठिकाणी शेगाव नगरीमध्ये जर आपण गेलो तर असा एकही भक्त नाही की जो उपाशी पोटी वापस येईल. ही ताकद आहे महाराज संतांची. म्हणून संतांचा अधिकार पाहत असताना अनेक संत महात्मे जन्माला आले, पण ते जोपर्यंत आपल्यात असतात तोपर्यंत त्यांचं महत्व लक्षात येत नाही. पण एक गोष्ट सांगेल की ते जरी आपल्यातून निघून गेले तरी त्यांची कीर्ती मागे उडत असते महाराज. गेले दिगंबर विश्वर विभूती आणि राहिले त्या कीर्ती जगा माझे. म्हणून संत जरी आपल्यातून निघून गेले तरी त्यांची कीर्ती शिल्लक उडत असते महाराज. आणि आज तेच जगद्गुरु तुकोबाराय दुमामा जीवाला उपदेश करत असताना सांगत असताना सांगतात. पण त्या जगद्गुरु तुकोबाराय यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी एक आहे की जगद्गुरु तुकोबाराय गरीब होते नाही महाराज. लाखोची संपत्ती होती पण लोकांना वाटून दिली, दान करून दिली, आणि तरी सुद्धा श्रीमंत. मग पैशाने श्रीमंत नव्हे, धनाने श्रीमंत नव्हे, तर ज्ञानाने श्रीमंत असणारे म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. संतत्वाने श्रीमंत असणारे जगद्गुरु तुकोबाराय. वैराग्याने श्रीमंत असणारे जगद्गुरु तुकोबाराय. साधुत्वाने श्रीमंत असणारे जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय पदवी प्राप्त झालेली आहे. आणि आजही आपण त्यांचा एवढा मोठा उत्सव साजरा करतो का? कारण अधिकार सामान्य नव्हता. गगनाहुनी वाढणा माहे अनुरेणू थोकडा आणि तुका आकाशा एवढा. हा अधिकार तुकोबारायांचा. सदेह वैकुंठाला गेलेले तुकोबाराय आज तुमच्या आमच्या जीवाला सांगत असताना सांगतात. काय सांगतात की हा मनुष्य देह जो काही आपल्याला मिळालेला आहे हा सहज प्राप्त होत नाही महाराज. आपल्याला वाटतं की आई वडील जन्म देतात बरोबर, आणि आपण जन्माला येतो पण सहज जन्माला येत नाही. कितीतरी यातना सहन कराव्या लागतात. 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये आपण राहतो. तुम्ही काही एसी कूलर वगैरे लावून ठेवलेलं असतं का? म्हणलं नाही महाराज. गर्भ यातना इतकी भयंकर आहे, एवढी कठीण आहे की ना भूतो ना भविष्यती. लई कठीण आहे महाराज. म्हणून सांगेल की आपल्याला हा नरदेह जो प्राप्त झालेला आहे ना हा 84 लक्ष कोटी एवढी कोटी कोटी फेरा. म्हणून 84 लक्ष कोटी योनी फिरत फिरत आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. पण हा नरदेह प्राप्त झाला भाग्याने पुण्याने. मनुष्य देह हा प्रत्येकाला प्राप्त होत नाही महाराज. आणि याच देहाला अधिकार आहे. काय अधिकार आहे? इथे कथा कीर्तनामध्ये येऊन कथा कीर्तन श्रवण करण्याचा. इथे गाढव कुत्रे मांजर डुकर येत नाहीत महाराज. इथे मनुष्यालाच येण्याची संधी प्राप्त झालेली आहे. पण आपण भाग्यवान आहोत की आपण मनुष्य देहामध्ये आलेलो आहोत. मग या देहामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कळावं की हा देह कशा करता मिळालेला आहे. हा देह सुंदर भगवंताने दिलेला आहे ना, तो भगवंताचं नाम संकीर्तन करण्याकरता. भजन
महाराजांनी प्रमाण दिलेलंच आहे की देवी दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकीचा। मला सांगा इथे बसलेली सर्व मंडळी, भगवंताने देह कशा करता दिलाय? देवी दिला देह भजन गोमटा, खाया पिया सुख सोया बस त्याच्या करताच दिलाय का? नाही, देवी दिला देह भजन गोमटा। सुंदर असा नरदेह तुम्हाला दिलेला आहे हा भगवंताचं नामसंकीर्तन करण्याकरता। म्हणून सांगेल की प्रत्येक इंद्रियाने आपण भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे। हे मन फार विचित्र आहे, फार चंचल आहे। हे मन भगवंतामध्ये लागू देत नाही, एकाच ठिकाणी स्थिर राहत नाही महाराज, चंचल असं मन आहे। म्हणून एकीकडे म्हटलेलं सुद्धा आहे, ऐक रे मना सहिताच्या हो पंढरीच्या सहिताच्या खुना ए मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए। हे मन फार विचित्र, फार चंचल आहे महाराज। आणि लक्षात घ्या बघा, मी सांगेन की या मनाच्या जर नादी लागलत ना तर परमार्थ होणं कठीण आहे। वाटोळ झालं महाराज मनाच्या नादी लागणाऱ्या लोकांचं। आपण जर मनाच्या नादी लागलं तर चांगल्या चांगल्यांचं वाटोळ होतं बघा। मी सांगेल एक उदाहरण, एक माणूस होता, त्याला इच्छा झाली, काय इच्छा झाली? आंबा खाण्याची। त्याला काय इच्छा झाली? आंबा खाण्याची। त्या मनाने आंबा खाण्याची इच्छा प्रकट करता बरोबर त्या मनाने पायाला आज्ञा केली, सांगितलं, ऑर्डर दिली, म्हणे चल आंब्याच्या शेतात। पाय घेऊन गेलेत महाराज आंब्याच्या शेतात। त्या ठिकाणी आंब्याच्या शेतात गेल्याच्या नंतर त्या मनाने त्या ठिकाणी हाताला सांगितलं, उचल म्हणे खालचं दगड फेकून मार झाडाला। हाताने दगड उचलला आणि फेकला, त्या ठिकाणी आंबा खाली पडला। आता हाताने आंबा उचलला आणि आंबा कोणी खाल्ला? तोंडाने। तोंडानेच खाता ना तुम्ही? हो ना। आंबा खाल्ला तोंडाने, चव घेतली जिभेने, आणि तृप्तता कोणाला झाली? बोला ना, मनाला। मनाला तृप्तता झाली, बिचाऱ्या पाठीनं काहीच केलं नव्हतं, काहीच चुकी नव्हती, पण शेताचा मालक आला, काठी हातात घेतली, पाठीला लाल जरत केलं। सांगायचं तात्पर्य एवढंच उदाहरणाच्या माध्यमातून की पाठीची काही चूक होती का? बिचारीनं चवही घेतली नाही, पण तिला लाल व्हावं लागलं का? कारण मनाच्या मागे लागणारा जोही असतो ना महाराज, त्याचं हेच त्या ठिकाणी परिणाम त्याला भोगावे लागतात। म्हणून सांगेल की मनाच्या मागे जास्त लागणाऱ्याचं वाटोळं होतं। आणि मन अस्थिर आहे, हे एका ठिकाणी स्थिर राहत नाही। आज कथेत तर उद्या कुठं, आज कीर्तनात तर परवा कुठं, हे फिरत राहतं महाराज हे मन। पण या मनाला स्थिर करण्याचं एकमेव साधन म्हणजे कथा कीर्तन आहे। म्हणून सांगेल की हा नरदेह इतका सुंदर आपल्याला हा प्राप्त झालेला आहे, मग या देहामध्ये आल्याच्या नंतर आपण काय करावं आणि काय करू नये हे माणसाला लक्षात आलं पाहिजे। अनेक साधू संत सांगून गेले की याच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे, हे ज्ञान इतरत्र नाहीये। याच देहामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हा आनंद सोहळा बघता येतो, हा आनंद घेता येतो। देवी देवता स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा, आणि मृत्यूलोकी व्हावं जन्मांचं आम्हा। या मृत्यूलोकामध्ये जन्माला येण्याकरता स्वर्गातले देवता सुद्धा तरसतात या आनंदा करता, कथा कीर्तना करता, पण त्यांना देखील प्राप्त होत नाही। मग आपण तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्याला मनुष्य हे प्राप्त झालेला आहे। या मृत्यू लोकात जन्माला आल्याच्या नंतर संतांच्या भूमीमध्ये आपला जन्माला झालेला आहे, आणि आपण भगवंताच्या कथा कीर्तनाचा लाभ घेतोय। अजून काय भाग्य लागतं महाराज। आणि खरंच आपण जेवढी मंडळी या ठिकाणी बसलेली सगळी भाग्यवान मंडळी आहोत। आज आपण आपल्या डोळ्यांनी, या दोन डोळ्यांनी प्रत्यक्ष अयोध्येमध्ये भगवान श्री रामचंद्र प्रभू यांच्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठा बघितली, भाग्यवान आहोत आपण। दुसरी गोष्ट, कुंभ नव्हे महाकुंभ 144 वर्षानंतर येणारा
तो सुद्धा आपण पाहला. अजून काय भाग्य लागतं महाराज सांगेल. आपण भाग्यवान मंडळी आहोत आणि इथे या देहामध्ये आल्याच्या नंतर निश्चितच आपल्याकडून संतांचं भगवंताचं त्या ठिकाणी नामस्मरण आपल्याकडून व्हावं याकरता संत महात्म्य सांगतात की बाबांना जीवनामध्ये भगवंताची भक्ती करा. नाही तर मग नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. जीवनामध्ये आपण या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या आपण करत नाही. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया. तूने जीवन गवा दिया. क्या किया रे जिससे पाना था उसको तो दिया. जिससे पाना था उसको तो दिया. जे देवाला आपण आपलं करून घ्यायचं होतं आपला तो एक देव करून घ्यावा. त्याने विना जीव सुख नव्हे. ज्या भगवंताशिवाय सुखाची प्राप्ती नाहीये सुख नाहीये त्या भगवंताला आपलंस करण्याऐवजी आपण कोणाला आपलंस केलंय जे आपले नाहीतच आहे त्यांना आपण आपलंस मानतो. पण नेहमीच सांगत असते आजही सांगेल आमचे गुरु सुद्धा सांगत असतात की माणसाची माणुसकी आणि हे नाते गोते कुठपर्यंत असतात. जब तक अपने पल्लव पैसा तब तक लोग सलाम करे. एक दिन खाना नहीं मिला तो कोई नहीं बैठा बोले. गरीबी येऊ द्या दरिद्र येऊ द्या कोणी विचारणार नाही. जोपर्यंत पैसा आहे संपत्ती आहे सत्ता आहे मान सन्मान आहे प्रतिष्ठा आहे तोपर्यंत लोक आपल्या पाठीमागे फिरतील राम राम पाटील करतील. पण गरीबी येऊ द्या महाराज कोणी विचारणार नाही. आणि सुख के सब साथी दुःख मी न कोई. भगवंताशिवाय कोणीच नसतं. म्हणून त्या भगवंताचं नाम जर आपल्याकडून होत नसेल आपल्याला जर ह्या गोष्टी आता लक्षात येत नसतील तर मग नाथराया पुढे जाऊन सांगतात हे जरी नाही कळालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळालं
आपल्या ह्या गोष्टी लक्षात येत नसतील, महाराज तर मग यांनी सांगितलंच आहे की एका जनार्दनी आमचं काय बजाईल, आमचं काही जाणार नाही, जे जायचे ते तुमचं जाणार आहे. म्हणून सावध झालं पाहिजे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा देह ज्याच्या करता मिळालेला आहे ते नाम स्मरण आपल्याकडून व्हावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की नाम घ्या, पण कसा, अभंगाच्या प्रथम अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा. कदा कदा नाही म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, सदा नाम घोष. आपलं कदा असतं, कदा कदा, कधी कधी. आला देव, आला चेव तर केला देव, बरोबर. कधीतरी करू, कधीतरी करू. तो करू काही येत नाही, तू ती वेळही निघून जाते महाराज. मग यमाचा पुकारा झाला की सगळे इथं सोडून जावं लागतं. आपल्याला वाटतं मुलं बाळ छोटे मोठं झाले की करू पर भारत जाऊ कथा कीर्तन ऐकण्याकरता. मुलं बाळे मोठे होतात, मग लग्न झाल्यावर जाऊ. लग्न होतं, नातू पंतू मग येतात, मग त्यांच्या मायेमध्ये अटकलं जातं. मग नातू पंतूंना सोडून जाता येत नाही. मग जाऊ कधीतरी. असं करून करून कान मशीन काम करत नाही, हातपाय काम करत नाही, मुख काम करत नाही, नजरेनं व्यवस्थित दिसत नाही. कारण आपण जन्माला आलो तेव्हापासून चांगले कर्म करत नाही. म्हणून वयानुसार आपली जी इंद्रिय आहेत ते सुद्धा साथ सोडून देतात महाराज. दृष्टी, डोळ्यांनी काय बघावं, अजामिल नामक ब्राह्मणाचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. असं म्हटलं जातं की दृष्टी बदली तो मन बदला, मन बदला तो विचार बदले, विचार बदले तो चरित्र बदला, और चरित्र बदलने के बाद पूरा जीवन बदल जाता है. म्हणून माणसाची दृष्टी, विचार फार महत्वाचे आहेत महाराज. म्हणून डोळ्याने घ्यायचं, सुख घ्यायचं असेल ना तर डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा श्री विठोबाचे मुख. म्हणून भगवंताचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे, भगवंताचं रूपच या डोळ्याने दिसलं पाहिजे. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा. पण निरंतर भगवंताचं आपण गुणगान केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय आज तुंबामत जीवाला सांगतात, पण स्वतः त्यांनी केलं महाराज. एक दिवस मनामध्ये इच्छा निर्माण झाली. काय इच्छा निर्माण झाली की पंढरपूरला भगवंताच्या दर्शनाकरता जावं. आणि दर्शनाकरता जाण्याकरता इच्छा निर्माण होता क्षणी निघालेत महाराज पंढरपूरच्या वाटेने. लक्षात घ्या, तुकोबाराय पंढरपूरला निघाले आणि रस्त्याने जात असताना मनामध्ये एकच विचार होता, काय की माझा पांडुरंग परमात्मा कसा दिसेल, काय करत असेल, माझ्यासोबत बोलेल की नाही, असे अनेक प्रकारचे प्रश्न. कारण एक भक्त आणि देव यांच्यामध्ये एक वेगळंच नातं असतं महाराज. जिथे अधिकार एक वेगळा असतो, ते पवित्र नातं असतं. ज्या ठिकाणी प्रेम असते, प्रेम, निस्वार्थ प्रेम. तुकोबारायांचं भगवंताविषयी आणि भगवंताचंही तुकोबारायांबद्दल इतकं प्रेम, अपार प्रेम की दोघांचा एकमेकांवरती अधिकार. आणि त्या अधिकाराने तुकोबारायांनी पुढे भगवंताला काय प्रश्न केलेत लक्ष घ्या. तुकोबाराय चाललेत आणि पंढरपूरला पोहोचलेत महाराज. पंढरपूरला पोहोचल्याच्या नंतर लाईन मध्ये लागलेत आणि हळूहळू आता लाईन संपत आली. भगवंताच्या श्रीमुखात जवळ जाऊन उभे राहणार
मनामध्ये विचार चाललाय, अरे ज्या भगवंताने इतकी सुंदर सृष्टी निर्माण केली, ज्या भगवंताने हे संपूर्ण विश्व व्यापलं, जो भगवंत अंत मध्यस्थी प्रारंभी आणि शेवटी सुद्धा जो परमात्मा सत्य स्वरूप आहे, जो परमात्मा पालन करतो, पोषण करतो आणि शेवटी संहारही करतो, असा तो परमात्मा एवढी सुंदर सृष्टी ज्याने निर्माण केली, तो कसा दिसत असेल? रचा ही सृष्टी पांडुरंगाची कृपा, त्या पांडुरंगाची खरं तर सरस्वती मातेची कृपा आहे म्हणून इतकं गोड कंठ आहे. आणि मला तर वाटतं की महाराज कीर्तन बाजूला राहू द्यावा, अगोदर तुमच्या आवाजात एक दोन भजन ऐकून घ्या. खरं ना पहिलीच वेळ आहे हा योग आणि अगदी आनंद की तुमची या ठिकाणी मला साथ लावत आहे. बघा महाराजांनी आता सांगितले की रचा है सृष्टि को जिस प्रभु ने वही ये सृष्टि चला रहे हैं. जब भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली तोच भगवंत हे चालवतोय. म्हणून नाम तुम्हारा तारन हारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. तो परमात्मा इतका सुंदर आहे ना महाराज. जसे तुकोबदार आहे भगवंताच्या समोर जाऊन उभे राहिलेत ना, भगवंताचं एवढं सुंदर ते रूप पाहिलं महाराज. सावळा रंग, भगवंताचं वैजयंती माला घातलेली, पितांबर धारण केलेलं, त्या ठिकाणी इतकं सुंदर रूप भगवंताचं पाहिलं आणि अगदी 2 मिनिटाकरता भानच विसरले, देवभान विसरून गेले. आणि भगवंताचं रूप पाहिल्याच्या नंतर तुकोबदार आहे म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी किंवा रूप सावळे सुकुमार, राजसुकुमार मदनाचा पुतळा, इतकं सुंदर भगवंताचं रूप आहे महाराज की काय वर्णन करावं. त्या ठिकाणी भगवंताच्या रूपाचं वर्णन आपण अभंगामध्ये सुद्धा करतो. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप
लोचनी सुख झाले हो सजनी रूप पाहता बरोबर तुकोबरायांना सुख झालं महाराज. आणि तुकोबराय म्हणताय देवा कसं चाललंय बरं आहे का. तुकोबरायांनी असं भगवंताला विचारावं अधिकार. मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की भगवंताच्या वरती अधिकार कोणाचा तर माझ्या तुकोबरायांचा आहे. पण तुकोबराय हक्काने विचारतात अधिकाराने विचारतात देवा बरं चाललंय का सगळं व्यवस्थित आहे का. तेव्हा भगवंत म्हणतात तुकोबराय तुमच्या सारख्या साधू संतांच्या कृपेने आमचं लय चांगलं चाललंय आमचा संसार सुखात आहे. तुकोबराय म्हणतात देवा खोटं बोलू नका. तुमचा जर संसार सुखात असता तर माझ्या रुक्मिणी माता रुसवून 28 युग झाले तुमच्यापासून लांब नसत्या. खोटं बोलू नका. देवाने म्हटलं तुकोबरायांना म्हटलं देवाने की तुकोबराय हो आमचं जाऊ द्या तुमचं सांगा कसं चाललंय. तुकोबरायांनी म्हणावं देवा आमचं सुद्धा अगदी सुरळीत चालू आहे आनंद आहे. तुझ्या कृपेने तुझ्या नामाने आम्हाला समाधान आहे. हे समाधान पाहून काही साधक मंडळी तुकोबरायांजवळ आली. तुकोबरायांना प्रश्न करतात का तुकोबराय तुम्ही असं काय परमार्थ करता असं काय करता की तुमच्या जीवनामध्ये निरंतरपणे तुम्हाला समाधान मिळतं. आमच्या जीवनात कधी कधी समाधान येतं. तुकोबराय सांगतात अरे तुम्ही कधी कधी परमार्थ करसाल तर कधी कधी समाधान मिळेल. आम्ही निरंतर समाधान आमच्या जीवनामध्ये याचं कारण की आम्ही निरंतर अखंडितपणे सदैव भगवंताचं नाम घेतो. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्तात समाधान. म्हणून आमच्या चित्तात समाधान आहे आम्ही समाधानी आहोत. तुम्हालाही समाधानी व्हायचं असेल तर भगवंताचं अखंडितपणे नाव घ्या. विठाला विठ्ठल आणि असं जर निस्वार्थ नाम असं जर भगवंताचं भजन आपल्या जीवनामध्ये आलं तर तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आनंदाला पारावार राहणार नाही. त्या आनंदाने आम्ही नाचू अभंगाच्या दुसऱ्या चरण. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सर्व सुखल्यानो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत सो. बघा या संसारामध्ये नाही का सुख दुःख उंचावलीप्रमाणे असतात. आज प्रत्येक जीवाला वाटतं की आम्हाला सुखाची प्राप्ती व्हावी आम्हाला सुख मिळावं. दुःख कोणाला प्राप्त व्हावं
नाही. कुणाला वाटतं का बरं संकट आले पाहिजे, दुःख आलं पाहिजे, दररोज घरामध्ये रडबुंगल झालं पाहिजे, कुणाला वाटतं का? नाही. आजकाल महाराज घरात शांतती राहण्याकरता आणि आपल्या घरामध्ये सुखाची प्राप्ती होण्याकरता जे लोक शिवपुराण मानतही नव्हते, ऐकतही नव्हते, भोलेनाथ बाबाच्या मंदिरातही जात नव्हते, ती सुद्धा म्हणतात ना चमत्काराला नमस्कार असतो. मिश्राजींनी सांगितलंच आहे, एक लोटा जलन सारे समजते का हल. म्हणून आज गावोगावी शिव महापुराण करण्यात येत आहे. त्याचबरोबर जिथे भगवंताचं भोलेनाथ बाबाचं मंदिर नव्हतं तिथे सुद्धा मंदिर आज गावोगावी झालेले आहे. चांगली गोष्ट आहे महाराज की भगवान भोलेनाथ बाबा आपले उजागर झालेत, सगळ्यांना त्यांची भक्ती लक्षात आली. म्हणून शिव भगवंत असे आहेत ना फार भोळे, त्यांना लय मोठं काही लागत नाही, त्यांना फक्त भाव लागतो. भाव का भुका हूं मैं, भाव ही एक सार है और भाव से भजे मुझे उसी का बेड़ा पार है. भाव लागतो मला, श्रद्धा, प्रेम भगवंताविषयी. म्हणून भोलेनाथ बाबांना आवडणार काय आहे? पत्र, बेलपत्र. आपण म्हणत असतो नाही का भजनाच्या माध्यमातून, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं